कि 5 साल आपके बीच में रहूंगा, 5 साल। मैंने ये वादा पूरा किया, अभी भी ये वादा कर रहा हूं, हमेशा आप लोग के बीच में रहूंगा इंशाअल्लाह। फैसले जो भी हो, फैसले जो भी हो, लड़ते रहूंगा इंशाअल्लाह। आखिर शादी सबका था, है और रहेगा। फारूक शादी सबका शादी है। सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM पक्षात उमेदवार निवडीवरून वाद पेटला आहे। गेल्या महापालिका निवडणुकीत 9 नगरसेवक निवडून आणणाऱ्या या पक्षात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि AB फॉर्म वाटपावरून गोंधळ निर्माण झाला आहे। पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी मंगळवारी जाहीर केले की इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 25 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत। मात्र पक्षाने यापूर्वीच 80 जणांच्या मुलाखती पूर्ण केल्या असून आता फक्त उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया बाकी आहे, असे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी सांगितले। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून प्रमुख पक्षांमधील इच्छुकांची मुलाखती अंतिम टप्प्यात आहेत, परंतु MIM मध्ये मात्र गोंधळाचे वातावरण आहे। ही निवडणूक शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वात होणार की शौकत पठाण यांच्या नेतृत्वात याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची भेट घेण्यासाठी शौकत पठाण शनिवारी छत्रपती संभाजीनगरला गेले होते। जलील यांनी पठाण यांना मुलाखती घेण्याचे निर्देश दिले। त्यानुसार 25 डिसेंबर रोजी पठाण आणि शाब्दी मिळून मुलाखती घेणार असल्याचे पठाण यांनी सांगितले। मात्र शाब्दी गटाचे कार्यकर्ते पठाण यांचे नेतृत्व मान्य करायला तयार नसल्याचे दिसत आहे। पक्षातील ही अंतर्गत कलह निवडणुकीच्या तोंडावर MIM साठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an